नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या मराठी चॅनल टॅली वैद दिशाईवर आपले खूप खूप स्वागत करीत आहे। माझ्या आजवरच्या व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे जाणून घेऊया की स्टॉक समरी म्हणजे काय। येथे तुम्ही माझा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा एक स्क्रीन बघत आहे। यामध्ये आजचा सब्जेक्ट आहे व्हॉट इज स्टॉक समरी। स्टॉक समरी मध्ये काय मेन्शन असते तर मित्रांनो, स्टॉक समरी आपल्याला गेटवे ऑफ टॅली वरून शो स्टॉक समरी या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आयटम दिसते, आयटमचा लावलेला ग्रुप दिसतो आणि त्यानंतर त्याची अमाउंट किती आहे, त्याची क्वांटिटी किती आहे। जर व्हेकल परचेस केले असतील 2 व्हीलर 4 व्हीलर तर त्याचे कलर काय, चेजिस नंबर काय, याप्रमाणे तुम्हाला स्टॉक समरीवर दिसते। त्याशिवाय तुम्हाला पर व्हेकल वाईज म्हणजे पर बाईक वाईज किंवा स्कूटर वाईज त्याचा प्रॉफिट किती आहे तो हाईड पण करता येतो आणि शो पण करता येतो। त्यानंतर तुम्हाला मिळालेला नफा किती पर्सेंटेज मध्ये आहे, प्रत्येक बाईकवर किंवा स्कूटरवर किती पर्सेंट तुम्हाला नफा मिळालेला आहे हे पण तुम्हाला शो करता येतं स्टॉक समरी मधून। तर स्टॉक समरी हा विषय किती महत्त्वाचा आहे हे आपण आता पाहून घेऊया। तर मी तुम्हाला नेत आहे माझ्या टॅलीच्या स्क्रीनवर। येथे आपण टॅली प्राइमच्या स्क्रीनवर आलेला आहोत गेटवे ऑफ टॅली मध्ये। इथे आपल्याला बघायचा आहे स्टॉक समरी हा विषय। त्याआधी जाणून घेऊया की मी येथे एक कंपनी ओपन करून ठेवलेली आहे टॅली वैद दिशाई। हेच माझ्या चॅनलचं नाव सुद्धा आहे टॅली वैद दिशाई। तर इथे स्टॉक समरी मध्ये मी इथे क्लिक करतो। ऑलरेडी मी परचेसची डाटा एंट्री घेतलेली आहे ऑटोमोबाईल सेक्टर मधली। तर इथे बघा तुम्हाला 4 गाड्या स्टॉक मध्ये माझ्या दिसत आहे। ओके, आणि इथे मी तुम्हाला स्टॅटिस्टिक रिपोर्ट वर नेतो। DSS प्रेस केलं मी, इथे स्टॅटिस्टिक रिपोर्ट आला आहे। इथे मी व्हेकल सेल केलेले आहेत 2, माझ्या स्टॉकला गाड्या आहेत 4 आणि मी सेल केलेले आहे 2 गाड्या। याचा अर्थ मी माझी परचेस जी आहे ती 6 क्वांटिटीची आहे। तर मी ती सुद्धा तुम्हाला इथे दाखवतो परचेस वाउचर वरून। इथे मी परचेस वर आलो, इथे व्हेकल परचेस वर आलो। इथे बघा माझं 6 गाड्या परचेस केल्याचं एक बिल आहे। मी होंडा मोटर कडून 6 गाड्या परचेस केल्या आहे, त्याच्यामध्ये 3 ऍक्टिव्हा आहे आणि 3 युनिकॉर्न आहे। ओके, तर 6 गाड्यामधून हल्ली माझ्याकडे स्टॉक समरीला किती गाड्या आहे तर 4 गाड्या आहे। इथे मी तुम्हाला डिटेल्स दाखवतो। डिटेल्स प्रेस करण्यासाठी मला F11 फीचर्स F1 डिटेल्स प्रेस करावं लागेल। तर मी F11 प्रेस केलेला आहे। इथे मला 4 गाड्या दिसत आहे, 2 माझ्याकडे बाईक आहे आणि 2 स्कूटर आहे, अशा 4 गाड्या, आणि मी 2 गाड्या सेल केलेल्या आहे। तर बघा मला या स्क्रीनवरून तुम्हाला दाखवायचं आहे की स्टॉक समरीच्या या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे आयटम दिसत आहे, आयटमचं नाव दिसत आहे, चेजिस नंबर दिसत आहे, ग्रुप दिसत आहे, त्यानंतर माझी परचेस प्राइस दिसत आहे। या स्क्रीनवरच आपल्याला काय पाहायचं आहे, पूर्ण समरी पाहायची आहे। त्यामुळे मी F11 फीचर F12 कॉन्फिगरेशन, इथे मी तुम्हाला माऊसने पॉइंट करत आहे। F11 कॉन्फिगरेशन मी इथे प्रेस केलेला आहे। इथे मी एंटर करत करत थोडा खाली येतो। इथे पहा जिथे नो लिहिलेला आहे शो ओपनिंग बॅलन्स, माझा ओपनिंग बॅलन्स नाही आहे, तरी पण इथे यस प्रेस केलेलं बरं राहील, कारण आपल्याला 4 कॉलम पाहायचे आहे। ओपनिंगला मी यस केलं, गुड्स इनवर्डला मी यस केलं, आउटवर्डला यस केलं, आणि इथे क्लोजिंग बॅलन्सला यस आहे, आणि इथे मी कंट्रोल A ने बाहेर निघत आहे। एक्सेप्ट A फॉर एक्सेप्ट। इथे बघा माझ्या बाईक आणि स्कूटर तुम्हाला दिसत आहे। ओपनिंग बॅलन्स माझा काही नसल्यामुळं इथे तुम्हाला काही शो होणार नाही। इथे 4 गाड्या ज्या आहे, इथे बघा याची टोटल 3 आणि 3 6 गाड्या
इथे मी परचेस केल्या होत्या. त्यानंतर 2 गाड्या मी सेल केल्या. त्यानंतर माझा जो स्टॉक आहे ना, इथे 4 गाडीचा स्टॉक तुम्हाला दिसत आहे. तर या ठिकाणी मला तुम्हाला काय दाखवायचं आहे की आपण प्रॉफिट पाहू. इथे शो प्रॉफिट F7 जर मी प्रेस केलं तर तुम्हाला इथे काय दिसणार, प्रॉफिट दिसणार. तर मी इथे माऊसने क्लिक करत आहे F7. तर बघा मी एक गाडी जी आहे इथे सेल केलेली आहे. आउटवर्ड म्हणजे सेल, इनवर्ड म्हणजे परचेस आणि क्लोजिंग स्टॉक म्हणजे शिल्लक राहिलेला माल. तर मी 1,40,500 रुपयाची एक बाईक परचेस केली होती युनिकॉर्न, 1,40,500 ची. आणि मी त्याला सेल कितीला केली तर 1,51,515 रुपयाची. तर माझा जो प्रॉफिट आहे ना तो 11,015 रुपये मला प्रॉफिट मिळाला. कशावर, युनिकॉर्न बाईक सेल केल्यावर. आणि मला प्रॉफिट किती मिळाला तर 7.27 म्हणजे 7.25% मला प्रॉफिट मिळाला. त्यानंतर मी एक सेल केलेली आहे माझी स्कूटर, ज्याचं नाव आहे ॲक्टिवा. तर ती जी मी सेल केलेली आहे स्कूटर, ती मी परचेस केलेली होती 95,110 रुपयाची आणि मी सेल केलेली आहे 1,02,740 रुपयाची. आणि मला प्रॉफिट किती मिळाला 7,630 रुपये. म्हणजे जवळजवळ इथे शो करत आहे प्रॉफिट 7.5% मला मिळालेला आहे. ओके, इथून तुम्हाला काय समजलं की परचेस प्राइस दिसते स्टॉक समरीला, त्यानंतर सेल प्राइस दिसते, राहिलेला क्लोजिंग स्टॉक दिसते, प्रॉफिट दिसतो आणि प्रॉफिट वरचे पर्सेंटेज शो होतात. इथे मला एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगायची आहे. स्टॉक समरी मध्ये आल्यावर तुम्हाला इथे 4 गाड्या दिसत आहे, बरोबर आहे. प्रत्येक गाडीला कलर पण असतो. आता राहिलेल्या गाडीसाठी जर कोणी कस्टमर आला, त्यांनी विचारलं की तुमच्याकडे ब्लॅक गाडी आहे का, स्कूटर असो बाईक असो ब्लॅक आहे का, त्यानंतर ग्रे आहे का, रेड आहे का, व्हाईट आहे का, तर मला कलर वाईज स्टॉक पाहायचा आहे. तर तो मी कलर वाईज स्टॉक कसा पाहणार, तर मी या स्टॉक समरीच्या स्क्रीनवर मी इथे Alt G प्रेस करेल. Alt G चा अर्थ होतो गो टू. तर मी Alt G प्रेस करतो आणि मी इथे लिहितो कॅटेगरी. तर बघा इथे स्टॉक कॅटेगरी समरी नावाची एक कमांड आहे. ही कमांडला मी प्रेस करतो तर इथे बघा मला कलर वाईज स्टॉक बघायला मिळत आहे. म्हणजे माझा ब्लॅक कलर आहे तर माझ्याकडे ब्लॅक कलर मध्ये युनिकॉर्न आहे. त्यानंतर मी बॅक येतो ब्ल्यू मध्ये माझ्याकडे पुन्हा युनिकॉर्न आहे. ग्रे मध्ये माझ्याकडे ॲक्टिवा आहे आणि रेड मध्ये माझ्याकडे पण ॲक्टिवा आहे. यानंतर मित्रांनो थोडा मी मागे येतो, पुन्हा मी इथे Alt G प्रेस करतो आणि इथे कॅटेगरी लिहिल्यावर इथे पहा स्टॉक कॅटेगरी समरी आपण पाहून घेतलेला आहे. आता आयटम कॅटेगरी समरी पाहू. इथे तुम्हाला एका स्क्रीनवर काय दिसते की सर्व प्रकारच्या ज्या 4 गाड्या आहेत तुमच्या, ह्या टोटल 4 गाड्या आहे, एक क्वांटिटी. इथे तुम्हाला ब्लॅक दिसत आहे, ब्ल्यू दिसत आहे, ग्रे दिसत आहे, रेड दिसत आहे. आणि गाडीचं नाव पाहण्यासाठी तुम्हाला Alt F1 प्रेस करायचं आहे. Alt F1 ने काय होते की तुम्हाला डिटेल्स दिसत असते. तर इथे मी Alt F1 प्रेस करणार. इथे पहा तुम्हाला दिसत आहे ब्लॅक मध्ये एक गाडी आहे, ब्ल्यू मध्ये एक आहे, ग्रे मध्ये आहे आणि रेड मध्ये आहे. तर मित्रांनो स्टॉक समरी ही खूप महत्वाची कमांड आहे. सहसा टॅलीच्या कोर्समध्ये तुम्हाला स्टॉक समरी वगैरे नाही शिकवणार, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मन लावून पुन्हा पुन्हा ऐका. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, डाऊट आलेला असेल तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट्स करा. मी तुम्हाला पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवून देईल किंवा तुमच्या क्वेश्चनला मी आन्सर पण देईल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण येथे संपूया. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि ह्या आणि अशाच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करून घ्या मित्रांनो. देन लेट्स एंड टुडेज व्हिडिओ हियर. जय हिंद, वंदे मातरम.